मला बरेचदा विचारलं जातं, तू अनायाला सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित कशा शिकवते, तिला सगळं कसं येतं, तिचं रुटीन तू कसं सेट केलेलं आहे. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी आज देणार आहे. आज आहे अनायाचं 18 मंथ रुटीन. सकाळी सकाळी मी ड्रायव्हिंग क्लासवरनं येते 10 वाजता. तोपर्यंत अनाया उठून खेळायला लागलेली असते रोशन बरोबर. मग त्यानंतर आमचं ब्रशिंग टाईम असतं आणि रोशनच तिला ब्रश करवतो, म्हणजे मी तेवढ्या वेळात तिचं ब्रेकफास्ट रेडी करते. सो आज मी अनायाला दिलेला आहे ब्रेकफास्टमध्ये दूध म्युस्ली. सकाळी मला रोशनची बऱ्यापैकी मदत असते, कारण दिवसभर मग मला अनायाला एकटीला बघावं लागतं. सो ब्रेकफास्ट पण तिचा रोशनच करतो. तोपर्यंत मी घरातली कामं आवरते, म्हणजे माझं झाडू पोछा जे काही क्लिनिंग वगैरे असेल ते सगळं काही करून घेते. त्यानंतर शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी आणि आम्ही दोघीही मस्त आंघोळ करून घेतो. रोशन तेवढ्या वेळात जिमला जात असतो. आंघोळ झाली की आम्ही दोघीही छान असे पूजा वगैरे करतो. घरात असं छान प्रसन्न वातावरण झालं पाहिजे. त्याचबरोबर तिला प्रेयर्स अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. पूजा झाली की मी लगेच तिच्या लंचची प्रिपरेशन करते आणि लंचमध्ये आज मी तिच्यासाठी बनवलेला आहे आलू टिक्की. याची कंप्लीट रेसिपी मी यूट्यूबच्या कंप्लीट ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. 18 मंथ्सचं रुटीन तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चेकआउट करा. मग तिला जेवण भरवताना मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी देत नाही आणि ॲटलीस्ट 2 वर्षापर्यंत तरी तुम्ही मुलांना मोबाईल टी व्हीपासून दूर ठेवलं पाहिजे आणि त्यांना हवे तेवढे वेगवेगळे गेम्स घ्या. यातनं ते खूप काही शिकतात. सो मी गेम्सच्या सहाऱ्याने किंवा अलेक्साच्या सहाऱ्याने तिला खाऊ घालत असते, कारण सगळेच मुलं जेवायला नाही म्हणतात आणि तशीच अनाया सुद्धा आहे. आणि तिचं आवरून झाल्यावर आम्ही आमचं लंच करतो. तर हे होतं आमचं 12:30-1 पर्यंतचं रुटीन. त्यानंतर तिच्या झोपेचा वेळ असतो 1 ते 2 तास. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.